बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। रोहित पवारांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवार नेमके कोणते खुलासे करणार याकडे लक्ष लागलंय। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे रोहित पवारांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बारामती विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांनी मोठमोठे खुलासे केले होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा रोहित पवारांची पत्रकार परिषद होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आज दिल्लीमध्ये रोहित पवारांची पत्रकार परिषद, काय अधिक अपडेट? बरोबर, या ठिकाणी आपण बघितलं अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि त्यानंतर रोहित पवार या दुर्घटनेचा उलगडा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत नवीन खुलासे या ठिकाणी रोहित पवार आपण पत्रकार परिषदेमधून आणत आहेत आणि ही चौथी पत्रकार परिषद आहे जी दिल्लीमध्ये होत आहे। आपण बघते या अगोदर 3 पत्रकार परिषद झाल्या, त्यामध्ये 2 मुंबईमध्ये झालेल्या होत्या पत्रकार परिषद आणि एक आपण बघते दिल्लीमध्ये झालेली आणि ही चौथी पत्रकार परिषद रोहित पवार या ठिकाणी दिल्लीमध्ये घेत आहेत। आणि या ठिकाणी आता रोहित पवार कशा पद्धतीने काय खुलासा करत याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी देखील या ठिकाणी आदेश दिले होते की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। तसंच सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलं होतं की याची चौकशी झाली पाहिजे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवारांची पत्रकार परिषद होत आहे आणि त्यामुळे रोहित पवार काय खुलासा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।